आपण पाहताय साम टीव्ही आणि स्पॉटलाइट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। प्रशांत किशोर उर्फ पीके आणि भारतीय राजकारणातले मुरब्बी नेते शरद पवार यांच्यात साम्य काय? दोघेही राजकारणातले डावपेच खेळण्यात माहीर आहेत। डाव प्रतिडाव कसे खेळायचे, मतदारांच्या मनाचा वेध कसा घ्यायचा, या दोघेही तरबेज आहेत। शरद पवार हे दिग्गज राजकारणी आहेत, तर प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतिकार आहेत। ते आधी थेट राजकारणात नव्हते, पण नंतर ते जेडीयूत सामील सुद्धा झाले, पण त्याच वेळेला ते राजकीय रणनीतिकार म्हणून कायमस्वरूपी काम करत राहिले। पश्चिम बंगाल निवडणुकीनंतर मग त्यांनी आपली रणनीतिकार म्हणून असलेली निवृत्ती जाहीर केली। असे हे प्रशांत किशोर आज शरद पवारांच्या भेटीसाठी पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्वर ओक वरती दाखल झाले आणि एकच खळबळ उडाली। एका अर्थानं दोघेही चाणक्यच। आणि आजच्या स्पॉटलाइटमध्ये याच भेटीचा अन्वयार्थ लावूयात, पाहूयात दोन चाणक्यांची भेट। राजकीय सल्लागार आणि रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय। मुरब्बी राजकारणी अशी ओळख असलेले शरद पवार आणि राजकीय सल्लागार प्रशांत किशोर या दोन चाणक्यांमधल्या भेटीचा राज्यासह देशाच्याही राजकारणावर काय परिणाम होतो, याकडे राजकीय वर्तुळाचं आता लक्ष लागलंय। प्रशांत किशोर आणि शरद पवार यांची भेट, या भेटीत दडलंय काय? 2024च्या राजकीय समीकरणांना वेग। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विविध राजकीय पक्ष तसंच नेत्यांना सत्ता सुंदरीला वश करण्याचा मंत्र देणारे राजकीय सल्लागार प्रशांत किशोर यांची भेट चर्चेला उधाण देणारी ठरली आहे। पश्चिम बंगाल निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या ऐतिहासिक विजयानंतर प्रशांत किशोर यांचं कौतुक झालं होतं। लगेच त्यांनी राजकीय सल्लागार म्हणून निवृत्तीही जाहीर केली होती। पण आता याच प्रशांत किशोर यांनी सिल्व्हर ओक इथं जाऊन शरद पवार यांची 3 तास भेट घेतल्यानं पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। की त्यांनी काय सांगितलं की आता मी कुठल्याही निवडणुकीच्या ह्याच्यात पडणार नाही। आता मागचे त्यांचे काही अनुभव असतील किंवा इतर काही वेगळी कामं असतील, त्यांनी आता ते क्षेत्र सोडलेलं आहे। त्याच्यामुळे आता पुढची त्या क्षेत्राची तर चर्चा होण्याचं काहीच कारण नाही। आणि पवार साहेबांना वेगवेगळ्या क्षेत्रातले अनेक जण वडीलकीच्या नात्याने येत असतात, भेटत असतात, त्याच्यातली ती भेट आहे। विशेष म्हणजे सध्या राज्यात विरोधात असलेल्या भाजपनं मात्र शरद पवार आणि प्रशांत किशोर या दोन चाणक्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया देणं टाळलंय। प्रशांत किशोर यांनी 2019च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपूर्वी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचीही भेट घेतली होती। ही भेट अनौपचारिक असल्याचा दावा त्यावेळी करण्यात आला होता। पण किशोर यांनी दिलेला सल्ला शिवसेनेला फायद्याचा ठरल्याचीही चर्चा होती। त्यांची पडद्यामागून जी काही स्ट्रॅटेजी करायची असते ती केलेली आहे, त्यात त्यांना यश मिळालं। कदाचित ती फायदे समजून घेण्यासाठी सर्व करण्यासाठी अनेक राजकीय नेते त्यांच्या संपर्कात असतात, राजकीय पक्ष संपर्कात असतात। त्या संदर्भात बैठक जर होत असते त्याच्यामध्ये का आपल्याला त्यात लक्ष घालण्याची गरज नाही। राष्ट्रवादी काँग्रेसनंही आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे। प्रशांत किशोर यांची साथ मिळाली तर 2024च्या निवडणुकीत राष्ट्रवादीला फायदा होणार असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे। मोदी आणि भाजप यांच्या विरोधात राष्ट्रीय स्तरावर काही एकत्रीकरण करावं का आणि त्यासाठी रणनीती म्हणून प्रशांत किशोर काही पुरवू शकतात का, असा मुद्दा असू शकतो। शरद पवार जमिनीवर का नसलेले नेते आहेत। महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या बदलत्या राजकीय प्रवाहांचं आकलन ज्या काही हाताच्या बोटावर मोजक्या नेत्यांना अतिशय उत्तमपणे होऊ शकतं, त्यामध्ये शरद पवार आहेत। आणि प्रशांत किशोर यांनी सिद्ध केलेलं आहे की निवडणुकीची रणनीती त्यावेळेला कोणते मुद्दे उपस्थित करायचे, कोणते झाकायचे, कुठले उपक्रम घ्यायचे, ज्याच्यातून एक प्रतिमा निर्मिती होऊ शकते आणि अजेंडा ठेवू शकतो। तर असा एक रणनीतिकार आणि दुसऱ्या बाजूला सगळ्या पक्षात संबंध असलेला एक ज्येष्ठ चतुरस्र राजकीय नेता, हे दोघं जेव्हा भेटतात तेव्हा चर्चा होणं स्वाभाविक आहे। त्यातून नेमकं काय झालं हे भविष्यात आपल्यासमोर येईल, पण या प्रकारची चर्चा झालेली असू शकते। सध्याची करोनाची परिस्थिती हाताळण्यात भारतीय जनता पक्षाला किंवा मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला मोठ्या प्रमाणावर अपयश आलेलं आहे।
तरीसुद्धा या सरकारची कोंडी करण्यात विरोधकांना फारसं यश आलेलं नाही. त्यामुळं 2024च्या निवडणुकीत त्यांचा सामना करायचा असेल तर त्याची आतापासून तयारी करावी लागेल. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला रोखल्यामुळं तृणमूल काँग्रेसला आणि देशातल्या विरोधकांना एक बऱ्यापैकी आत्मविश्वास आलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर आतापासूनच जर काही रणनीती आखली तर त्याचा निश्चित उपयोग होऊ शकेल. त्या दृष्टीनं मला वाटतं प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्या भेटीतल्या चर्चा झालेली असू शकते. युपीएच्या अध्यक्षपदी शरद पवार यांना अनेकांची पसंती असल्यामुळे त्याही बाबतीत प्रशांत किशोर यांच्याशी चर्चा झाली असल्याचं मतही अनेकांनी व्यक्त केलंय. एकंदर शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीला 2024चा राजकीय संदर्भ आहे एवढं मात्र नक्की. सध्या देशाच्या राजकारणामध्ये नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सगळ्याच विरोधकांना एकत्र आणण्याचं काम हे शरद पवार करू शकतात. आणि अशातच प्रशांत किशोर आणि शरद पवार यांची झालेली भेट ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. 3 तासाच्या या भेटीमध्ये अनेक राजकीय चर्चा देखील झाल्यात. यात देशाचं राजकारण देखील आहे आणि राज्यातील राजकारण देखील आहे. त्याच्यामुळे आता या भेटीनंतर कशा पद्धतीनं राजकारण खवळून निघू शकतं हे मात्र येत्या काही दिवसातच कळेल. कॅमेरापर्सन राकेश रोगसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई.